दर्शकांना नमस्कार। तर आपण ज्या स्टॉल समोर आहोत ते आहे भारताचे पहिले कृषी मंत्री आणि ज्यांनी शेती क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल केले। तर श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी अमरावती येथून आलेले हे स्टॉल आहे। तर मेरा नाम पंकज बजाज है। मैं स्कूल ऑफ स्कॉलर्स में शिक्षक हूँ। नेशनल बुक फेयर एक बहुत अच्छी चीज़ है। हम यहाँ बुक्स लेने आए हैं। ये बुक्स का समागम है। यहाँ सारी भाषा की सारे इसकी बुक्स अवेलेबल है। बच्चों ने खासकर बच्चों ने यहाँ आकर अपने ज्ञानवर्धन विज्ञान की कथा कहानी की किताबें लेना चाहिए और इसका बेनिफिट उन्होंने उठाना चाहिए। मुख्य धन्यवाद वगैरे आहेत किंवा बहुत ही सस्ते रेट पे बहुत ही किफायती रेट पे देश भर के बुक यांना मी पण असं वाटतं की मला पण यांना सॅल्यूट मारावं वाटतंय। कारण यांना मला प्रत्येक स्टॉलवर जावंसं वाटतं, प्रत्येकाचा इंटरव्ह्यू, परंतु काही इच्छुक नसतात, काही इच्छुक असतात। तर हे सर्व टीम आहे, या टीमचं आपण स्वागत करूया। तर यांच्याकडून आपल्याला माहिती घ्यायची आहे की या स्टॉलवर काय काय पुस्तक आहे। सर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। तर सांगू शकाल की इथं कुठल्या प्रकारची पुस्तक आपल्या स्टॉलमध्ये लावलेली आहे? नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर गजानन जाधव, भौतिकशास्त्र विभाग, श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित विज्ञान महाविद्यालय काँग्रेसनगर नागपूर या ठिकाणाहून आम्ही आलेलो आहोत। आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं हे बुक स्टॉल या ठिकाणी लावलेलं आहे। स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री तथा भारतीय संविधान समितीचे सदस्य आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष आमचे प्रेरणास्त्रोत शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या कार्य आणि कर्तृत्वावर अशी पुस्तकं आम्ही या ठिकाणी या स्टॉलला मध्ये आणलेली आहेत। त्यांच्या जीवनावर आधारित खास करून हे पुस्तक एक भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख जीवन व कार्य, डॉक्टर पंजाबराव उपाखे भाऊसाहेब देशमुख यांचा जर विचार केला तर त्यांचे सामाजिक शैक्षणिक भारतीय संविधान समितीमध्ये आणि एकूण कृषी क्षेत्रामध्ये असं त्यांचं काम आहे। आणि म्हणून त्या सर्व क्षेत्रातले जे काही कार्य आहे, त्यांचं जे काही कर्तृत्व आहे, या संदर्भात या ठिकाणी आपण पुस्तकं लावलेली आहेत। दर्शकांना सांगायचे आहे की शेती इस्रायलची खास करून भारतीय संविधान समितीचं जे काही संविधान सभेमध्ये त्यांचे जे काही हे आहे त्यावर आधारित हे एक पुस्तक आहे, भारतीय संविधान डॉक्टर पंजाबराव देशमुख। त्यानंतर पुस्तक आहे, याची 1000 रुपये किंमत आहे। पुस्तकाची किंमत केल्या जात नाही, मी नक्की हे पुस्तक घेऊन जाईल कारण भाऊसाहेबांनी लिहिलेलं आहे। तर पहा इथं स्पंदनी आहे शेती इस्रायलची। तर हे पुस्तक केवढ्याचं सर, किती पेजचं आहे पुस्तक? इस्रायल हा जो देश, त्यांची जमीन खडकाळ आहे परंतु त्यांनी शेती क्षेत्रात केलेली प्रगती साधारणतः 454 एवढे पेजेस आहेत सर याच्यामध्ये। ठीक आहे, तर हे पुस्तक एवढंच आहे आणि यासारखी पुस्तके आपण नक्की घ्यावी। महाराष्ट्र हे प्रगती पथावर औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे आणि आपल्याला प्रथमच राहायचं आहे। यासाठी आपल्याला इस्रायलच्या शेतीचं आपल्याला अनुकरण करायचं आहे। पहा इस्रायल एवढा छोटासा देश आहे ज्यांची लोकसंख्या 1 कोटीच्या आत आहे, परंतु अमेरिका सारख्या मोठ्या मोठ्या जागतिक अमेरिकन आणि युरोपियन कंट्रीवर सुद्धा त्याचा प्रभाव आहे। ते केवळ आणि केवळ त्यांच्या मेहनतीमुळे, कष्टामुळे। तर त्यांच्यापासून आपण हे अनुकरण करायचं आणि आपण नक्की पुस्तक घ्यावं। पहा पुस्तक नक्की घ्यावं। आज पहिला दुसरा दिवस आहे, अजून 8 दिवस आहेत, तर आपण याल आणि पुस्तक घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि सर हे आपले त्यानंतर हे भारत सरकारने डॉक्टर पंजाबराव उपाखे भाऊसाहेब देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त 125 रुपयाचं हे नाणं काढलेलं आहे। कधी काढलं म्हणजे आता जस्ट 2023 मध्ये पहा त्यांच्या स्मारक 2023 मध्ये हा त्यांचा स्मारक असा शिक्का आहे। यांच्या 125 रुपयाचा पंजाबराव देशमुख यांच्या 125वी जयंतीनिमित्त नाणं काढलेलं आहे। तर त्यांचं म्हणजे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारत सरकारने काम केलेलं, त्यांचं कार्यच तसं आहे। तर सर आपण सांगू शकता हे टीम मध्ये कोण आहेत आपले? हे बाकी हे आम्ही आमच्या जिओलॉजी डिपार्टमेंटच्या या ठिकाणी डॉक्टर फुलाडी मॅडम फुलाडी मॅडम आहेत। मला वाटलं विद्यार्थीनीच वाटलं मला सर। आणि हे विद्यार्थी आहेत आमच्या महाविद्यालयाचे, हे विद्यार्थी आहेत। शिक्षण म्हणजे बीएससी आहे का तुम्ही? बीएससी मध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल, त्याच्यामध्ये सर्व ॲग्रीच असतात। सर तुम्ही म्हणजे टीचर आहे, तुम्ही स्टाफ आहे, नॉन टीचिंग स्टाफ, खूप खूप छान सर। वा वा क्या बात। सर आपल्या सर्वांना आपलं काय म्हटलं?
शेषराव काकडे, संपूर्ण डिपार्टमेंट. बाबा क्या बात आहे. आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि आपण नेहमी चॅनलशी जोडून राहाल आणि मी सुद्धा आपल्या सारख्यांना दाखवत असताना मला सुद्धा अतिशय धन्यता वाटत असते. धन्यवाद.